ओम संजय राठोड वय वर्ष 20 राहणार बंबाटनगर असं मयत तरुणाचं नाव आहे। ओम हुशार विद्यार्थी होता। तो सीएची तयारी करत होता। 10वीत त्याला 93% गुण मिळाले होते। ओम कुटुंबासह बंबाटनगर भागामध्ये राहतो। त्याची आई आणि बहीण काही दिवसापूर्वी मामासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी गेली होते, त्यामुळे वडील आणि ते दोघे घरीच होते। ओमला विद्यालय लांब पडत असल्याने तो जवाहर नगर भागातील काकांकडे राहत होता। बुधवारी दुपारच्या सुमारास वडिलांसोबत तो घरातून बाहेर पडला। महाविद्यालयात चार्जर विसरल्याचं सांगून तो काकाच्या घरी आला। तिथे त्याने काकूसोबत गप्पा मारल्या। यावेळी तो तणावात आहे किंवा नाही, अडचण आहे असं काहीच जाणवलं नाही। मृत्यूपूर्वी त्याने वडिलांना फोन करून जेवण केले का, काळजी घ्या असं सांगून फोन ठेवला होता। थोड्या वेळानं काकू मुलाला आणण्यासाठी घराबाहेर गेली। मुलाला घेऊन माघारी परतलेल्या काकूंनी ओमला आवाज दिला, मात्र घरातून प्रतिसाद मिळाला नाही। काही वेळानं काकूंनी शेजारच्यांनाही माहिती दिली। काही करण्याच्या आतच घरातून मोठा आवाज येत स्फोट झाला, त्यामुळे घराजवळ नागरिकांनी गर्दी केली। घरात जाऊन बघितलं असता ओम किचनमध्ये पेटलेल्या अवस्थेत दिसला। त्याच्या अंगावर बेडशीट टाकून लोकांनी त्याच्या शरीरावरील आग विझवण्याचा प्रयत्न केला। यात ओम गंभीररित्या भाजला गेला। त्यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाचे विजय राठोड यांच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली। घराचे दरवाजे आणि खिडक्याही बंद होत्या। किचनमधील गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर काढून गॅस लीक व्हावा यासाठी कात्री अडकवली होती। या आगीत घराच्या खिडक्यांचंही नुकसान झालं। ही आग अजून कायम राहिली असती तर मोठा स्फोट होऊन आसपासच्या घरांनाही नुकसान झालं असतं, अशी ही माहिती स्थानिकांनी दिली आहे। या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत।